मित्रांनो, काल आपण सिंधू संस्कृतीबद्दल अतिशय महत्त्वाची आणि परीक्षाभूमिक माहिती पाहिलेली आहे. आज आपण सिंधू संस्कृतीवर आधारित महत्त्वाचे संभाव्य प्रश्न पाहणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. प्रश्न पहिला, सिंधू संस्कृतीची लिपी कोणती होती? पर्याय बघा, चित्रलिपी, ब्राह्मी, खरोष्टी, देवनागरी. मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे चित्रलिपी. आपण बाजूला पाहू शकतो, या चित्रामध्ये विविध प्रकारची आकारांचे चित्र कोरलेली आहेत. पुढील प्रश्न पाहूया. मोहनजोदाडो या शब्दाचा अर्थ काय होतो? पर्याय आहेत व्रतांची टेकडी, बी पाण्याचं शहर, सी सूर्य मंदिर, डी रायाचा किल्ला. याचं योग्य उत्तर आहे व्रतांची टेकडी. नेक्स्ट, सिंधू संस्कृतीचा शोध कोणत्या नदीच्या काठावर लागला? पर्याय बघा, गंगा, यमुना, सिंधू, नर्मदा. हे आपल्याला माहीतच आहे. परंतु ज्यावेळेस हडप्पा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर हा प्रश्न असेल, त्यावेळेस मात्र आपण हडप्पा हे शहर रावी नदीच्या काठावर आहे हे लक्षात ठेवा. आणि सिंधू संस्कृतीचा शोध हा जर प्रश्न असेल तर सिंधू नदीच्याच काठावर लागला हे आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे. पुढील प्रश्न, सिंधू संस्कृतीचा कालखंड कोणता होता? बघा, पर्याय या ठिकाणी इसवी सन पूर्व 2500 ते 1500, 3000 ते 2000, 2000 ते 1000 आणि 1500 ते 500. याचे योग्य उत्तर आहे इसवी सन पूर्व 2500 ते 1500. लक्षात ठेवा, हा कालखंड इसवी सन पूर्व 2500 ते 1500 या कालखंडामध्ये सिंधू संस्कृतीचं अस्तित्व होते. पुढील प्रश्न पाहूया. सिंधू संस्कृतीतील प्रमुख शहर कोणते? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. हडप्पा, पाटलीपुत्र, वाराणसी, मथुरा. यापैकी आपण उत्तर सांगू शकता. ह्याचं योग्य उत्तर आहे हडप्पा. हडप्पा हे सिंधू संस्कृतीतील एक प्रमुख शहर होते आणि महत्त्वाचे शहर होते. पुढील प्रश्न पाहूया. सिंधू संस्कृतीतील लोक कोणत्या धातूचा वापर करत होते? नीट लक्ष बघा, लोहे, तांबे, सोने, चांदी. यापैकी योग्य उत्तर आहे तांबे. सिंधू संस्कृतीतील लोक तांबे या धातूचा वापर करत, त्यांना लोखंडाचं अजून ज्ञान नव्हते. लोखंड हा धातू ते वापरत नव्हते. तांबे आणि कांस्य हे दोन धातू ते वापरत होते. पुढील प्रश्न पाहूया. सिंधू संस्कृतीतील लोक कोणत्या प्रकारच्या घरात राहत होते? बघा, आपल्याला वाटतं त्या काळातील लोक लाकडाच्या घरात राहतील. पर्याय बघा, लाकडी, दगडी, विटांच्या, मातीच्या. यातील योग्य उत्तर आहे विटांच्या घरात. याचे पर्याय अतिशय प्रसिद्ध आहेत, त्यामुळे नीट लक्ष ठेवा विटांच्या घरामध्ये. आपण एक अंदाज असा लावू शकतो की पूर्वीच्या काळातल्या लोकांना विटा माहीत नसतील, परंतु त्यांनी विटा तयार करायचं शास्त्र अवगत केलेलं होतं. पुढील प्रश्न पाहूया आपण. सिंधू संस्कृतीमधील प्रमुख देवता कोणते होते? पर्याय बघा, इंद्र, अग्नी, पशुपती, विष्णू. याचं उत्तर योग्य उत्तर आहे पशुपती. मित्रांनो, सिंधू संस्कृती लोकांची आपल्याला पुढील चित्रामध्ये होते. ह्या देवतेचं चित्र पाहायला भेटतं. हे शिवलिंगासारखं असणारं चित्र त्या काळामध्ये आपल्याला आढळून आलेलं आहे. हे कालीबंगन येथे सापडलेली मूर्ती आहे. पुढील प्रश्न पाहूया आपण. सिंधू संस्कृती लोक कोणत्या प्रकारचे वस्त्र वापरत होते? पर्याय बघा, ए सुती, बी रेशमी, सी लोकर, डी नायलॉन. योग्य उत्तर आहे सुती. सुती वस्त्र हे कापसापासून तयार केलेले असायचे. त्या काळातील मानवाला कापूस आणि त्यापासून कशा प्रकारचे वस्त्र बनवायचं याचं ज्ञान अवगत होते. याचे पुरावे आपल्याला सापडले आहेत. पुढील प्रश्न पाहूया. सिंधू संस्कृतीमधील प्रमुख धान्य कोणते होते? बघा, पर्याय आहेत गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी. विचार करा आणि याचं उत्तर द्या. याचं योग्य उत्तर आहे गहू आणि जव हे त्या काळातील लोकांचं प्रमुख अन्नधान्य होतं. खाद्यपीक हेच दोन होते. पुढील प्रश्न पाहूया. सिंधू संस्कृतीमधील लोक कोणत्या प्रकारचे वाहन वापरत होते? पर्याय आहेत बघा, बैलगाडी, घोडागाडी, रथ आणि सायकल. याचं योग्य उत्तर आहे बैलगाडी. आपण आत्ता चित्रामध्ये पाहिली त्या प्रकारची बैलगाडी हे लोक वापरायचे आणि त्याद्वारेच आपले वाहतूक करत असत. लक्षात ठेवा, बैलगाडी. पुढील प्रश्न पाहूया. सिंधू संस्कृतीमधील प्रमुख नदी कोणती होती? पर्याय बघा, गंगा, बी यमुना, सी सिंधू आणि डी सरस्वती. आपल्याला या पर्यायामध्ये योग्य उत्तर गंगा वाटेल, परंतु याचं योग्य उत्तर आहे सिंधू. गंगा या नदीचा उल्लेख तर खूप कमी वेळा आलेला आहे. याचं योग्य उत्तर आहे सिंधू. पुढील प्रश्न पाहूया. मोहनजोदाडो या शहराचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते होते? पर्याय बघा, ए किल्ला, बी नियोजित रस्ते, सी मोठे स्नानगृह आणि डी सर्व पर्याय योग्य. याचं योग्य उत्तर आहे मोठे स्नानगृह. या ठिकाणी सर्वात मोठे स्नानगृह सापडलेले आहे, ते आपण या चित्रामध्ये पाहू शकता. मित्रांनो, पुढील जो प्रश्न आहे तो वारंवार परीक्षेत विचारलेला आहे. खालीलपैकी कोणता प्राणी हडप्पा संस्कृतीच्या मुद्रावर नेहमी आढळतो? म्हणजेच नाण्यावर कोणता प्राणी आढळतो? बघा, कोल्हा, बैल, सिंह, हरिण. ह्याचं योग्य उत्तर आहे बैल.
स्टिएटाईट नावाचं दगड होतं. त्या दगडापासून हे मुद्रा बनवायचे, नाणी बनायचे आणि त्यावर ह्या बैलाची प्रतिमा कोरली जायची. लक्षात ठेवा, बैल आणि स्टिएटाईट दगड या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या. खालील संस्कृतीपैकी कोणती संस्कृती ही सिंधू संस्कृतीच्या समकालीन होती? पर्याय बघा. ए. रोमन संस्कृती, बी. ग्रीक संस्कृती, सी. इजिप्शियन संस्कृती आणि डी. क्रीट संस्कृती. याचं योग्य उत्तर आहे इजिप्शियन संस्कृती. मित्रांनो, इजिप्शियन संस्कृती सोडून इतर ज्या 3 संस्कृती आहेत, रोमन संस्कृती, ग्रीक संस्कृती आणि क्रीट संस्कृती, या युरोपमधील आहेत. आयोगाचा आपण आवडता प्रश्न पाहूया. हडप्पा संस्कृतीमधील कोणते शहर मणी बनवण्यासाठी, धातुकाम करण्यासाठी प्रसिद्ध होते? पर्याय आहेत हडप्पा, ढोलिविरा, लोथल आणि चौंदरू. याचे योग्य उत्तर आहे चौंदरू. हे शहर हस्तकलेच्या वस्तू बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी विविध हस्तकला बनवण्याचे कारखाने, मण्यांचे कारखाने, बांगड्याचे कारखाने आपल्याला सापडले. पुढचा प्रश्न बघूया. रंगपूर हे हडप्पाकालीन स्थळ कोणत्या राज्यामध्ये आहे? पर्याय बघा. हरियाणा, राजस्थान, गुजरात, हिमाचल प्रदेश. याचे योग्य उत्तर आहे गुजरात. गुजरात राज्यामध्ये हे स्थळ आहे. 1931मध्ये M.S. वत्स यांनी या स्थळाचा शोध लावला आणि तांदूळ आणि बाजरी तसेच भरडधान्य या ठिकाणी आपल्याला सापडलेले आहेत. खालीलपैकी कोणत्या नदीचं नाव विपास आहे? पर्याय बघा. ए. बियास, बी. चिनाब, सी. रावी, डी. सतलज. याचं योग्य उत्तर आहे बियास. मित्रांनो, अशा प्रकारचे प्रश्न खूप महत्त्वाचे असतात, त्यामुळे नीट लक्षपूर्वक बघा. आणि आपण इतर नद्यांची पण काही नावं बघूया. इंडस नदीचं नाव सिंधू, चिनाब नदीचं नाव आशिकिनी, रावी नदीचं नाव पुरुषिनी, झेलम नदीचं नाव पुढील प्रश्न पाहूया. आणि सतलज नदीचं नाव कोणते स्थळ हरियाणामध्ये आहे? पर्याय बघा. राखीगढी, बी. धोलीविरा, सी. लोथल, डी. कालीबंगा. याचे योग्य उत्तर आहे राखीगढी. राखीगढी हे स्थळ हरियाणामधील हिसार जिल्ह्यात आहे आणि हे स्थळ घाघरा नदीच्या काठी, तिलाच आपण घग्गर नदी म्हणतो, तिच्या काठी वसलेलं आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत. मित्रांनो, आपल्यासमोर 2 नकाशे देण्यात आलेले आहेत, ज्यामधून वारंवार परीक्षेसाठी प्रश्न येतात. त्याचा आपण अतिशय बारकाईने अभ्यास करा. धन्यवाद.